बघा, नेहमी आपण ऐकलेलं आहे की होम लोनसोबत तुम्ही SIP करा, म्हणजे तुम्हाला होम लोनच्या अगेन्स्टमध्ये एवढी मोठी म्युच्युअल फंडात व्हॅल्यू क्रिएट होईल. किंवा तुम्ही एखाद्या कार लोन घेताय, त्याच्यासोबत तुम्ही एक SIP करा, तुम्हाला एवढा मोठा कॉर्पस जमा होईल. पण नेमका ॲज अ कॉमन मॅन आपल्याला हे कधीच कॅल्क्युलेशन कळत नाही की मी समजा 25 लाख 50 लाखाचं जर होम लोन घेतलं आणि त्या होम लोननंतर जर मी एवढ्या अमाऊंटची SIP जर केली, तर माझा किती वर्षामध्ये ब्रेक इवन निघेल. आणि मी जर कंटिन्यू होम लोन पेमेंट केलं आणि कंटिन्यू जर SIP पेमेंट चालू ठेवलं, तर मग 20 किंवा 25 वर्षांतर त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असेल. तर बघा, आपलं हे सिम्पल कॅल्क्युलेटर आहे. आपली लवकरच वेबसाईट लॉन्च होणार आहे, SIPinsurance.in. अजून अंडर डेव्हलपमेंट आहे, काही काही गोष्टी अजून ॲड व्हायच्या आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आता सध्याला आपण आपल्या कॅल्क्युलेटरवरती जाऊ. मी जवळजवळ टोटल 6 असे कॅल्क्युलेटर बनवले जे इंडियात फर्स्ट टाईम तुम्हाला यूज करायला मिळत आहेत. आजपर्यंत कुठल्याही कंपनीने ते कॅल्क्युलेटर जे ते मार्केटमध्ये बनवले नाहीत. सो एक जस्ट एक्झाम्पल, मी 25 लाखाचं लोन घेतलेलं आहे. ओके, 7.5चा मला रेट आहे. 30 वर्षासाठी लोन आहे आणि मी SIP जी करतो आहे ती 13% करतो आहे. ठीक आहे. आता SIPमध्ये मला इथं कॅल्क्युलेटरला ऑप्शन आहे की जेवढा माझा EMI येणार आहे तेवढीच मला SIP करायची आहे, का त्याच्या 50% मला SIP करायची आहे, की मला कस्टमाइज माझ्या अमाऊंट आवडीनुसार SIP करायची, की मला SIP करायचीच नाही. समजा मी नो SIPवर क्लिक करतो, कॅल्क्युलेटला क्लिक केलं, तर 25 लाखाचं लोन 7.5ने जर घेतलं तर 17,480चा EMI येतो. 37 लाखाचं इंटरेस्ट जातं आणि जवळजवळ 63 लाख रुपीच्या आसपास जे आहे ते मला टोटल पेएबल अमाऊंट आहे. ठीक आहे. सो मी आता काय करतो, इथे असं एक कन्सिडर करतो की जेवढा माझा EMI आहे, ठीक आहे, मी इथं कॅल्क्युलेटला क्लिक केलं, जेवढा माझा EMI आहे तेवढ्याच EMIची जर मी SIP केली, इथे बघा. हां, आता बघा, मगाशी जे होतं ते नो SIP सकट आपली जी 30 इयर्सचा टेन्युअर होता, 30 वर्षाचा. जर मी स्क्रोल करत खाली गेलो तर टोटल तुम्हाला दिसेल की मला 30 वर्ष लागली कंप्लीट करायला. माझी आउटस्टँडिंग जी आहे ती कंप्लीट करायला मला पूर्ण 30 वर्ष लागली. सो मी जर थोडेसे चेंजेस केले आणि जर असं केलं की मी 17,000ची जर SIP केली, 17,480ची जी माझी EMI अमाऊंट आहे, आणि 13%ने आपण CAGR जो आहे तो काउंट करतो. ठीक आहे, 13%, आपण 15% पण नाही घेतलं, 13%च नॉमिनल घेतलं आहे. तर मी कॅल्क्युलेटला जर आता क्लिक केलं तर माझ्याकडे एक मॉडिफाईड रिपोर्ट तयार होतो. त्याच्यामध्ये दिसतं आहे की जी माझं 30 वर्षाचं जे होम लोन आहे, 30 वर्षाचं जे होम लोन आहे ते 7व्या वर्षीच एंड होऊन जातं. किती? 7व्या वर्षी. जर मी इथं ग्रो टू ब्रेक इवनवरती जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसेल की आपल्या टेबलमध्ये ॲक्युरेटली आलेलं आहे की 6वं वर्ष 12वा महिना, म्हणजे जवळजवळ 8व्या वर्षाच्या स्टार्टिंगला आणि 7व्याच्या एंडिंगला तुम्ही बघायला गेलात तर माझं लोनचं आउटस्टँडिंग जो होता तो 22 लाख रुपये, जवळजवळ 23 लाख रुपये होता. आणि माझ्याकडे SIPची जी व्हॅल्यू होती ती 23 लाख रुपये जमा झाली होती. 13% CAGR घेण्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे कसं आहे की आपण 15% CAGR बघितला तर आपले जे आहेत ते सगळे एक्सपेन्स रेशो आणि कॅपिटल गेन टॅक्स हा वजा करून एक 13%च्या आसपास आपल्या हातात इन हँड राहतं म्हणून. तर बघा, तुम्ही 6व्या वर्षी 12वा महिना म्हणजे 8व्या वर्षाच्या स्टार्टिंगला तुमच्याकडे जे लोन आहे ते 22 लाखाचं आहे, म्युच्युअल फंडात 23 लाख रुपये आहे, म्हणजे तुम्ही 13,000 रुपये प्लसमध्ये आता तुम्ही ब्रेक येऊन निघालात. पुढे बघायला गेलात तर तुम्हाला अशा पद्धतीचा जो आहे तो चार्ट कंटिन्यू दिसतो. हा फ्लो जर मी एंडपर्यंत बघितला तर मला इथं दिसेल की मी जे आहे ते लोनमध्ये टोटल 63 लाख रुपये पे केलेले आहेत आणि म्युच्युअल फंडामध्ये जे आहेत ते टोटल मला किती इन्व्हेस्टमेंट झाली माझी 62 लाखाची. कारण जो मी SIP एवढी आहे, जेवढी SIP तेवढंच मी म्युच्युअल फंडामध्ये हे केलं होतं, म्हणजे जेवढा EMI तेवढाच मी म्युच्युअल फंडाची SIP केली होती. तर माझं 62 लाख रुपये इकडे पेमेंट झालेलं आहे आणि इकडे पण 62,92,000 माझी इन्व्हेस्टमेंट झाली आहे. बट त्याच्या अगेन्स्टमध्ये जर तुम्ही बघाल तर माझी 6.5 करोड रुपयाची कॉर्पस जमा झालेली आहे. ओके, सो जर मी SIP सोबत जर लोन सेम अमाऊंटचं ठेवलं तर फक्त हार्डली 7 वर्षामध्ये मी माझं जे लोन आहे ते नील करू शकतो. असं न करता फॉर एक्झाम्पल मी जर असं केलं की मी 50%च अमाऊंटचं जर लोन केलं, 50% म्हणजे जो माझा EMI आहे, मंथली जो माझा EMI आहे त्या EMIच्या 50%च जर मी SIP केली आणि कॅल्क्युलेटला जर क्लिक केलं तर तुम्ही बघा, मगाशी 7 वर्ष होते, आता मला 10 वर्ष 3 महिने जे आहे ते जवळपास लागतात. इथं जर आपण बघायला गेलं तर 124वा महिना येतो आपला, जो 10 वर्ष 4 महिन्याच्या आसपास येतो. आपल्याकडे 21 लाख रुपये लोन बाकी आहे आणि आपल्याकडे 21,64,000 रुपये SIPमध्ये जमा झालेले आहेत. आपण 10,000 प्लसमध्ये, म्हणजे इथे मी जे आहे ते 10व्या वर्षीच लोन क्लोज करू शकतो. समजा ते न करता माझ्याकडे कस्टमाइज आहे, म्हणजे मी समजा आता एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आणि मी एक 3,000ची फक्त SIP करतो आहे. 3,500 इथं मी अमाऊंट टाकली
तर कॅल्क्युलेटला जर आता क्लिक केलं तर आपलं 30 वर्षाचं जे लोन आहे ते फक्त 3,500ची जरी SIP केली तर 15 वर्षामध्ये माझं इथं लोन नील होतं आहे. ब्रेक इव्हनला जर गेलो तर तुम्हाला दिसेल जो माझा 184वा महिना आहे त्यावेळी माझ्याकडे 18,62,000 रुपये जे आहेत ते मी काय केलेले आहेत लोन बाकी आहे माझं, आणि माझ्याकडे म्युच्युअल फंडामध्ये जमा झालेत 18,85,000 रुपये. म्हणजे जवळजवळ मी 15 वर्ष लवकर जे आहे ते लोन माझं संपवतो आहे. बाकी तुम्हाला इथं जे आहेत ते छोट्याशा टिप्स पण येतील की तुम्ही किती टक्के जे लोन आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये इंटरेस्ट पेमेंट केलेलं आहे, SIPमुळे तुम्हाला कितव्या वर्षी ब्रेक इव्हन झालेलं आहे. तुम्ही जर SIP अजून वाढवली तर तुम्हाला जो आहे तो वेल्थ क्रिएशन पण मिळेल आणि ब्रेक इव्हन पण लवकर मिळून जाईल. आणि नंतर जर आपण SIP ही आपली कंटिन्यू ठेवली, म्हणजे लोन अमाऊंटसोबत आपण SIP अशीच कंटिन्यू ठेवली लोन जर न फेडता, तरी तुम्ही बघा SIPची जी फायनल व्हॅल्यू आहे ती 1,30,00,000 रुपीजच्या आसपास आपल्याला तिथे मिळते. मग आपण इथं 38 लाखचा इंटरेस्ट पेमेंट केला आहे आणि SIPमध्ये 1,30,00,000 रुपीज आपण मिळवलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे तिन्ही इथं उत्तर मिळतात की लोन किती लवकर आपलं संपवू शकतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे पण मिळते की आपण जर SIP पण कंटिन्यू ठेवली आणि आपलं होम लोन पण कंटिन्यू ठेवलं तर होम लोनमध्ये आपण 62 ते 63 लाख रुपये भरले आणि SIPमध्ये 1,30,00,000 रुपये आपण कमवले. तर तुम्ही विचार करा, म्हणजे एक सिम्पली SIP म्युच्युअल फंड किती चांगली गोष्ट आहे. समजा मी 15% CAGR काउंट केला आणि कस्टम अमाऊंटमध्ये फक्त मी 2,000 रुपये जरी लिहिले इथे कॅल्क्युलेटला जर क्लिक केलं तर तुम्ही बघा 30 वर्षाचं जे लोन आहे ना माझं ते हार्डली 17 वर्षामध्ये फिटू शकतं. 17 वर्षामध्ये म्हणजे म्युच्युअल फंडात 2-2 हजारची जरी तुम्ही SIP करताय तर 25 लाख रुपयाचं लोन तुमचं एवढं लवकर, म्हणजे 25 लाखाचं लोन जे 30 वर्ष चालणार आहे ते तुमचं 17.5 वर्षामध्ये संपतं. ब्रेक इव्हनला जर बघायला गेलं तर तुम्ही बघा इथे आपल्याकडे 17 लाख रुपये बाकी होते लोनचे आणि SIPमध्ये 17 लाख झाले होते, तर जवळजवळ 13,000 रुपये आपण प्रॉफिटमध्ये होतो. मी SIPतले सगळे पैसे काढून मी याच्यामध्ये भरले असते आणि माझं लोनही संपवू शकलो असतो, पण तो आपला पर्सनल व्ह्यू आहे. जर तसं न करता आपण कंटिन्यू दोन्ही गोष्टी ठेवल्या तर इयर वाईज तुम्हाला प्रत्येक वेळी दिसून जाईल की SIPची व्हॅल्यू किती झालेली आहे आणि लोनमध्ये किती आउटस्टँडिंग बाकी आहे. तर तुमचं लोन एवढं बाकी 2 लाखाचं आणि म्युच्युअल फंडाची व्हॅल्यू एवढी झाली आहे, दोघांमध्ये गॅप एवढा आहे, म्हणजे प्रॉफिटमध्ये तुम्ही असे आहात. तर प्रत्येक इयर वाईज इयर ब्रेकअप इथं तुम्हाला दिलेलं आहे करून. सो फायनली आपण बघायला गेलो तर आपण लोनचे जे आहेत ते 63 लाख रुपये पे केलेत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये म्युच्युअल फंडामधून आपण कमवलेत 1,00,000 हजार दशहजार लक्ष कोटी 1,11,00,000 रुपये आपण कमवलेले आहेत. म्हणजे जर टोटल तुम्ही वेल्थ बघाल तर तुमची जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात 15 टाईम्सनी जे आहे ते वेल्थ ग्रोथ झालेली आहे. 18 वर्षात तुमचं जे लोन आहे ते तुम्ही नील करू शकता जर फक्त एक नॉमिनल किती अमाऊंटची SIP केल्यावरती, जस्ट नॉमिनल 2,000ची जर SIP केली तर 17 वर्षात लोन नील करता येतं. एखाद्याची कॅपॅसिटी समजा 5,000 आहे तर तुम्ही बघा 25 लाखाचं लोन 30 वर्षासाठी घेतलेलं हार्डली 12 वर्षात संपवता येतं. आणि कंटिन्यू जरी ठेवलं बघा 12 लाख रुपये 20 लाखाचं लोन बाकी होतं, 20 लाख म्युच्युअल फंडात जमले आणि ब्रेक येऊन तुमचा पूर्ण निघाला. आणि जर आपण कंटिन्यू जर ठेवलं तर SIPची व्हॅल्यू 2,78,00,000 होते आणि 63 लाख रुपयाचं लोनचं रिपेमेंट होतं. सो बेस्ट ऑफ द बेस्ट सगळ्या साईडने विनिंग चान्सेस आहेत. याच्यामध्ये अजून खूप सारे मॉडिफिकेशन्स येणार आहेत की कशा पद्धतीने म्युच्युअल फंड निवडायचा, अजून काय काय आहेत गोष्टी. तर खूप आपण विविध बेटर गोष्टींना ॲड करून ह्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतो आहे. 5 दिवसामध्ये हार्डली आपली वेबसाईट लॉन्च होऊन जाईल. त्याच्यावर तुम्हाला खूप सारे कॅल्क्युलेटर्स मार्केटमधले भेटतील जे आजपर्यंत कुठल्याही कंपनीने लॉन्च केलेले नाहीत. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स.